आरोग्य खात्याशी हा विषय संबंधित आहे. खरं म्हणजे हा पूर्ण महाराष्ट्राचाच विषय आहे. पण एक भंडारा जिल्ह्याचं उदाहरण मी आपल्याकडे साईट करतो, मग त्याच्यावरनं अख्ख्या महाराष्ट्रात काय चाललं याचा आपल्याला अंदाज येईल. भंडारा जिल्ह्यामध्ये एक हॉस्पिटल महिलांचं आपल्याला त्याच्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करायचं होतं. आता साहित्य खरेदी करण्यासाठी शल्यचिकित्सा जे काही चिकित्सक असतात त्यांना 5 कोटीपर्यंतची त्यांना मर्यादा आहे. परंतु भंडाराचे जे काय हे होते शल्यचिकित्सक, जिल्हा शल्यचिकित्सक, त्यांनी तिकडे 28.50 कोटीचं टेंडर काढलं, एकच टेंडर. चला ठीक आहे, एक म्हणजे ते तर पहिलं व्हायोलेशन केलं. पुन्हा जे सामान लागतंय, मेडिकली सामान लागतंय, दुसरं घेतला कोणाकडनं? प्रिया कूलर नावाची फर्निचर सप्लाय करणारा माणूस आहे, फर्निचर सप्लाय करणारा. आता फर्निचर सप्लाय करणाऱ्या माणसाकडनं आपण जर हॉस्पिटलला लागणारं सामान जर खरेदी करत असाल तर केवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे भ्रष्टाचार झाला असेल याचा साधारण आपल्याला अंदाज आला पाहिजे. याच्या बाबतीत तक्रारी होऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई त्याच्यावर होत नाही आहे. जर तुम्ही पहिलंच व्हायोलेशन झालेलं आहे, 5 कोटीच्या वरती तुम्हाला टेंडर काढता येत नाही, तिथे स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहिरात द्यायची आणि जाहिरातीच्या माध्यमातून 28.50 कोटीचे टेंडर काढायचं आणि फर्निचर सप्लाय करणाऱ्याला ते द्यायचं. केवळ पर्सेंटेज आपल्याला मिळावं म्हणून आपल्या मनाशी असलेला कॉन्ट्रॅक्टर याला काम देऊन हे नुसतं भंडारा जिल्ह्यातच नाही आहे, ते अख्ख्या सगळीकडे चाललेलं आहे. म्हणून माझी पहिली या निमित्ताने स्पेसिफिक मागणी आहे की ज्याने हे व्हायोलेशन केलेलं आहे तर ते टेंडर, आता मला माहीत नाही त्या टेंडरची आत्ता परिस्थिती काय, बिलं निघाली, बिलं खाऊन झाली, पैसे पचले, काय झालं ते मला माहीत नाही, पण त्याच्या पचले पैसे, मग आता कसे ते बाहेर काढणार? गोळी आहे ना? तर म्हणूनच माझं मत असं आहे की जर अशीच फसवणूक कोणी केली असेल तर आपण त्याच्यावरती काय कारवाई करणार. पहिली तर गोष्ट म्हणजे आपल्याला हे मान्य आहे का की अशा प्रकारचं टेंडर निघालं आहे, आणि जर निघालं असेल तर त्याच्यावरती काय कारवाई करणार, ही कारवाई किती दिवसात करणार, आणि जर त्याने अशा प्रकारे भ्रष्टाचार केला असेल तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला ब्लॅकलिस्ट करून त्या जो शल्यचिकित्सक आहे याच्यावरती कठोर कारवाई करून त्यांना एक तर निलंबित केलं पाहिजे किंवा तत्सम त्या लेवलची कुठली कारवाई आपण या निमित्ताने करणार. आणि मग अशा प्रकारचे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये अशा ज्या काय शल्यचिकित्सकांनी अशा प्रकारचे घोळ केलेले आहेत त्याची आपण एक वेगळी यंत्रणा राबवून वेगळी चौकशी सगळ्या राज्यातल्या रुग्णालयांची आपण करणार का?